इराणचे संरक्षण प्रमुख अली लारिजानी हे ठार झाल्याचा इस्रायलच्या मीडियाचा दावा, मात्र इराणकडून अजूनही पुष्टी नाही. युद्ध तुम्ही सुरू केलं, शेवट मात्र आम्ही करू. इराणच्या लष्करी प्रवक्त्याचा अमेरिका आणि इस्रायलला इशारा. राज्यभर गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराच्या विरोधात धडक कारवाई. 15 मार्चपर्यंत 1208 सिलेंडर जप्त. काळा बाजार करणाऱ्यांच्या विरोधात 23 गुन्हे दाखल. 18 जणांना अटक. मध्य पूर्वेतल्या कच्च्या तेलाच्या किमती गेल्या प्रति बॅरेल $153वर. अनेक देशांवरती पडणार प्रभाव. श्रीलंकेमध्ये इंधन वाचवण्यासाठी आठवड्यामधून 4च दिवस सरकारी कामकाज. 10वीच्या भूगोल विषयाच्या 50 प्रश्नपत्रिका चोरीला. सोलापूर जिल्ह्यामधल्या सांगोला विद्या मंदिर प्रशालेमधली घटना. पोलिसांकडून शोध सुरू. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांना क्लीन चिट. नरेंद्र मेहतांनी कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही, बावनकुळेंची माहिती. तर नाना पटोले यांच्याकडून घोटाळ्याचे आरोप. क्रिकेटपटू कुलदीप यादवच्या लग्नाचं आज लखनौमध्ये रिसेप्शन. जय शहा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, शिखर धवन, रवींद्र जडेजा यांच्यासह 900 व्हीव्हीआयपी पाहुणे हजर राहणार. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. आम्हाला ना भाजप दूरची आहे ना शिंदेंची शिवसेना. छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी अंबादास दानवे यांचं सूचक विधान. तर जिल्हा परिषद सदस्यांचं सत्तेत सहभागी झालं पाहिजे असं मत असल्याचं देखील दानवेंचं वक्तव्य. विधान परिषदेसाठी ठाकरेंनी फोन केला तर मदत करणार का? पत्रकारांचा शिंदेंना प्रश्न. यावरती विधान परिषद निवडणुका लागल्यानंतर बोलू असं शिंदेंचं उत्तर. हेल्प केलेलं राज्यसभेच्या सीटसाठी आणि असंच हेल्प आता उद्धव ठाकरे यांना पाहिजेच नाही तर ते तुम्हाला कॉल करावा असं सांगितलं गेलं विधानसभेसाठी. विधान परिषद राज्यसभा ही निवडणूक होऊन गेलेली आहे. आता विधान परिषद येईल निवडणूक तेव्हा पाहू. मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं आणखी एक नवीन टीझर जारी. राज्यभरामध्ये पाडवा उत्साहात साजरा करण्याचं राज ठाकरे यांचं मनसैनिकांना आवाहन. मीरा भाईंदरचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावरती भूखंड लाटल्याचा आणि कोट्यवधी रुपयांची स्टॅम्प ड्युटी लाटल्याचा देखील आरोप आहे. आमदार मेहतांनी 400 ते 500 कोटींपेक्षा अधिक स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचा आरोप. खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रात आमदार नरेंद्र मेहता यांचा भूमाफिया असा उल्लेख. नाना पटोलेंचा आरोप. पीओमोमधून मुख्यमंत्र्यांना फोन आलेला आहे आणि ह्या सगळ्या कारवाया कराव्यात अशी त्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. आता मुख्यमंत्री हे सगळं प्रकरण दाबते का की त्याच्यावर कारवाई करते? इव्हन त्यांचं सदस्यत्व सुद्धा रद्द होऊ शकतं आणि मग मुख्यमंत्री त्यांचं आमदारकीचं सदस्यत्व रद्द करणार का? हा पण प्रश्न आम्ही या निमित्तानं निर्माण करू. नरेंद्र मेहता यांनी कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही. अमोल लखवी यांच्या अर्जामध्ये भूमाफिया असा उल्लेख. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना क्लीन चिट दिली आहे. निवेदनाच्या ईमेलची प्रत सोबत पाठवली. निवेदन आल्यावरती मंत्री म्हणून मला चौकशी करावीच लागते असंही स्पष्टीकरण. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरती शिवसेनेचा आक्रमक पवित्रा कायम. गटनेत्यांच्या बैठकीमध्ये आव्हाडांच्या निलंबनाची मागणी करणार असल्याची शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. आव्हाडांना याची कठोर किंमत ही समाजासमोर भोगावी लागेल. निलंबनासंदर्भात आज आपण या ठिकाणी ठराव मांडणार आहोत. आज या संदर्भामध्ये सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी मान्य विधानसभा अध्यक्ष जेव्हा गटनेत्यांची बैठक घेतात तेव्हा मान्य विधानसभा अध्यक्षांच्या समोर शिवसेनेच्या वतीनं हा मुद्दा आम्ही अध्यक्षांच्या समोर बैठकीमध्ये उपस्थित करू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोघांमध्ये 1.25 तास चर्चा. शिंदेंसह शिवसेना खासदारांनी देखील मोदींची भेट घेतली आहे. दरम्यान शिंदे आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेणार आहेत. शिंदेंनी दिल्लीमध्ये येऊन कितीही रिपोर्ट्स दिले तरी देखील काहीही फरक पडणार नाही. राऊतांची शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरती टीका.
भाजपला ज्या वेळेला शिंदेंची गरज नाही असं वाटेल त्या दिवशी ते शिंदेंना दूर लोटतील अशी देखील राऊतांनी टीका केली आहे. मी दिल्लीमध्ये येऊन किती रिपोर्ट्स दिले तरी त्या रिपोर्ट्सचा फार फायदा होणार नाही, कारण दिल्लीचं नेतृत्व हे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आहे. गरज म्हणून त्यांनी तुम्हाला तिथे ठेवलं आहे, त्यांनी निर्माण केलेले तुमचे पक्ष आहेत. ज्या क्षणी त्यांना वाटेल तुमची गरज संपली त्या क्षणी तुम्हाला ते मोडीत काढतील. मुंबईच्या बोरिवलीमध्ये भाजप नगरसेविका जिज्ञासा शहा यांची दादागिरी. एका खासगी दुकानामध्ये घुसून नगरसेविकेकडून तोडफोड या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. नागपूरमध्ये महापौर उपमहापौरांच्या पदग्रहणाच्या सोहळ्यावरती 16 लाख रुपयांचा खर्च. कोणत्याही प्रकारची निविदा न काढता 16 लाख रुपयांची उधळपट्टी. नुसत्या फुलांच्या सजावटीवरती 2.5 लाख रुपयांचा खर्च. स्थायी समितीची कार्यतर मंजुरी घेण्याचा प्रयत्न. केरळ विधानसभा निवडणुकीसाठी राज्यामधील जवळपास 55 भाजपचे आमदार केरळमध्ये प्रचारात उतरतील. सूत्रांची माहिती. केरळमध्ये 20 मार्चपासून टप्प्याटप्प्यानं आमदार प्रचारामध्ये सहभागी होणार अशी ही माहिती. सोलापूरच्या सांगोल्यामध्ये शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. उद्याच्या परीक्षेचे भूगोलाचे 50 पेपर स्ट्रॉंग रूम मधून चोरीला गेलेत. स्ट्रॉंग रूमच्या समोरील सीसीटीव्ही बंद असल्याची धक्कादायक बाब समोर. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ अहिल्यानगर जिल्ह्यामधील ढवळपुरी गाव बंद. शाळकरी विद्यार्थिनीकडून आरोपीच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त. या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून आरोपीला फाशी देण्याची ग्रामस्थांची मागणी. पुण्यामध्ये एका सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये 15 वर्षीय मुलीवरती अत्याचार करण्यात आले. आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी 6 ते 7 महिने या मुलीवरती अत्याचार केल्याची माहिती आहे. भारती विद्यापीठ हद्दीमधील पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. बीडच्या धारूर शहरामध्ये दुचाकीनं अचानकपणे पेट घेतला. पेट्रोलची टाकी फुल केल्याच्या नंतर वाढत्या उष्णतेमुळे या गाडीनं पेट घेतल्याचं कळतंय. सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये. कौटुंबिक वादामधून पतीनं पत्नीला मुलुंड स्टेशनवरती लोकलच्या समोर ढकलून दिलंय. या घटनेमध्ये पत्नीचा मृत्यू झाला. आरोपी राजकुमार गुप्ता याला सुरतमधून अटक. घटनेच्या काही तास आधीच पत्नीनं पोलिसांमध्ये तक्रार दिलेली होती. सांगलीच्या आटपाडीमध्ये दागिने खरेदीसाठी येणाऱ्या विवाहित महिलेची ओळख वाढवून तिला धमकावत जबरदस्तीने अत्याचार. सराफावरती गुन्हा दाखल. पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगकडून एका तरुणाची हत्या करण्यात आली. 3 तरुणांनी एका तरुणावरती कोयत्यानं वार करत हत्या केली आहे. जुन्या वादामधून हत्या झाल्याची पोलिसांची माहिती आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. नाशिकच्या तपोवनामध्ये अनेक झाडांवरती खिळे आणि बिब्बे लावून काळी विद्या केल्याचा पर्यावरण प्रेमींचा दावा. झाडावरती एका कुटुंबामधील व्यक्तीचे फोटो, बिबे आणि खिळे ठोकल्याचा दावा आहे. खिळे ठोकल्यामुळे झाडांना इजा पोहोचत असल्यामुळे पर्यावरण प्रेमींची कारवाईची मागणी. मुंबईच्या काळाचौकी परिसरामधील वयोवृद्धाची फ्रॉड लिंकच्या माध्यमातून फसवणूक. क्रेडिट कार्डमधून तब्बल 6,90,000 रुपये लंपास. वृद्धाने वेळीच सायबरच्या 1903 या नंबरवरती संपर्क केल्यामुळे फसवणुकीची रक्कम थांबवण्यात पोलिसांना यश आलंय. महानगर गॅसचं सप्लाय कट करणार म्हणून त्यांना सांगून APK फाईल पाठवून ते विक्टिमनी APK फाईल डाउनलोड केल्यानंतर त्यांचा जे पैसा आहे तर तिथून ते सायफन ऑफ झाला होता पर्टिक्युलर अमाऊंट. तर त्यावर इमिडिएटली ते गुन्हा पण दाखल झालेले आहेत. मुंबईच्या पवई परिसरामध्ये पोलीस असल्याचा बनाव करून 2 जणांना लुबाडलं. परदेशी चलनाच्या बदल्यामध्ये भारतीय रुपये देण्याच्या व्यवहारामधून जवळपास 7 लाखांची फसवणूक. पवई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. धुळ्यामध्ये उन्हामुळे 5 एकरामधलं कलिंगडाचं पीक खराब झालंय. भाव घसरल्यामुळे कलिंगडाच्या विक्रीसाठी सध्या बाजारपेठही उपलब्ध होत नाहीये. तापलेल्या उन्हामुळे पीक देखील खराब होत आहे. निमझरी इथल्या दिनेश पाटील यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. नाशिक जिल्ह्यामध्ये येवला, मनमाड, मालेगाव या रस्त्यावरच्या अवजड वाहतूक ही येत्या 24 मार्चपासून दिवसा बंद असेल. वाहतुकीची कोंडी आणि अपघात हा टाळण्यासाठी निर्णय घेण्यात आलाय. रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत ही वाहतूक सुरू राहील. नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यामधील कल्पना जिनिंग कंपनीच्या आवारामध्ये आग लागली होती. कापूस हाताळत असताना ट्रॅक्टरच्या इंजिनामध्ये शॉर्ट सर्किट होऊन ठिणगी पेटली आणि यानंतर कापसानंही पेट घेतला. शेकडो क्विंटल कापूस जळून खाक झालाय. ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांचं निधन झालंय. स्वरचित कवितांच्या सोबतच डॉक्टर विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या निवडक हिंदी कवितांचा त्यांनी अनुवाद केला होता.
दीप्ती नवल यांच्या लम्हा लम्हा तसंच डॉक्टर चंद्रप्रकाश देवल यांच्या बोलो माधवी या हिंदी कविता संग्रहाचा देखील त्यांनी अनुवाद केला. 15हून अधिक पुरस्कारांनी देखील त्यांचा सन्मान झालेला आहे. बातमी भंडाऱ्यातली. भंडाऱ्यामध्ये बिबट्यांच्या बछड्यांची झाडासह रस्त्यावरती मस्ती. थरारक व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झालाय. तुमसर तालुक्यामधील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रामधली ही दृश्य आहेत. बुलढाणा जिल्ह्यामधल्या जळगाव जामोद शहरामध्ये रहिवासी परिसरामध्ये बिबट्या दिसलाय. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये त्याचा वावर कैद झालेला आहे. हाच बिबट्या त्यानंतर नगर परिषदेच्या इमारतीच्या परिसरामध्ये देखील आढळला. वन विभागाचा बिबट्याला पकडण्यासाठी शोध सुरू आहे. चिपळूणच्या नाईशी गावामध्ये वागेश्वरी देवीचा शिंपणे उत्सव साजरा. हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये शिमगोत्सवाची सांगता होती आहे. उत्सवाच्या निमित्ताने देवीची पालखी निघालेली आहे. पारंपरिक ढोल ताशे आणि सनईच्या तालावरती उत्साहात देवळाकडे ही पालखी रवाना झालेली आहे. रत्नागिरीच्या दाभोळ बीचवरती कासवांचं उत्तम संवर्धन. शेकडो पिलांची समुद्राकडे वाटचाल. दाभोळ किनाऱ्यावरती कासवांच्या 9 घरट्यांमधून 409 पिल्लं समुद्राच्या दिशेनं झेपावलेली आहेत. पिल्लं बाहेर पडण्याची वेळ आल्याच्या नंतर त्यांना सुरक्षितपणे समुद्रापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. गुढीपाडव्याच्या निमित्तानं वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याच्या 10,000 पेट्या दाखल होण्याची शक्यता आहे. कोकणामधील हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक होण्याचे संकेत आहेत. मागील वर्षी 25,000 पेट्यांची आवक झाली होती. अवकाळी पावसाचा यंदा मात्र फटका बसल्यामुळे आवक घटण्याची देखील शक्यता आहे. युद्धासंदर्भातल्या बातम्या जाणून घेऊयात. गॅस टंचाईचा मुद्दा विधानसभेमध्ये मांडण्यात आला. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्याकडून गॅस टंचाईच्या संदर्भात विधानसभेमध्ये सवाल उपस्थित. सरकारनं अजून निवेदन न दिल्यामुळे विरोधक आक्रमक झालेत आणि यानंतर आज संध्याकाळपर्यंत सरकार निवेदन सादर करेल असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना मंत्री छगन भुजबळ यांचं आश्वासन. मी काल गॅस टंचाईच्या बाबतचा मुद्दा इथं उपस्थित केला होता. गॅस टंचाईच्या बाबत इथून त्यांनी आदेश दिला की संध्याकाळपर्यंत आपण निवेदन या सभागृहाला करावं. ते आदेश देऊन सुद्धा या सभागृहाचा अपमान करायचा असेल तर सरकारला करा ना. तुमचं काय तुम्हाला ठीक आहे नाना भाऊ, आज संध्याकाळपर्यंत करायला सांगितलंय ना, करतील ते निवेदन. अख्खा दिवस मी या विषयावर जे आहे वरच्या हाऊसमध्ये अडकून बसलो होतो, परंतु कुठे या सभागृहाचा अवमान करण्याची सरकारचा हेतू काही नाही. आणि आपण सांगितल्याप्रमाणे मी ताबडतोब जे आहे त्या संदर्भामध्ये निवेदन तयार करून आपल्याला देतो. गॅस तुटवड्याचा विषय हाताळण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारला अपयश आलंय. जयंत पाटील यांची टीका. तर गॅसच्या तुटवड्याच्या संदर्भात माहिती देण्याच्या ऐवजी सरकार विरोधकांवरच खापर फोडत असल्याची देखील जयंत पाटील यांनी टीका केली आहे. गॅसचा प्रश्न हाताळण्यात राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला पूर्ण अपयश आलेलं आहे आणि त्यामुळं या राज्यातल्या जनतेला राज्य सरकारने विश्वासात घ्यावं, पर्यायाने सर्व पक्षांना विश्वासात घ्यावं आणि हा गॅसचा प्रश्न कसा सरकार हाताळू इच्छितं हे सांगावं, हाच आमचा विधानसभेत चर्चा करण्याचा उद्देश होता. धाराशिवमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर पहाटे 5 वाजल्यापासून लोकांच्या रांगा. गॅस साठा शिल्लक असताना नियोजन नसल्यामुळे गॅस मिळत नसल्याची नागरिकांची संतप्त भावना. गॅस बुकिंग केला, OTP आला. OTP आल्यानंतर यांचं घरसेवा चालू होती. आम्ही म्हणलं सिलेंडर कसं येईना. 1 दिवस 2 दिवस झालं, 3 दिवस झालं. पुन्हा कंपनीत जाऊन विचारलं तर आम्ही घरपोच सेवा बंद केली, तुम्ही इथं येऊन घेऊन जावा. मग पाठ 5ला येऊन नंबर लावला. काल आलतो दुपारी 3 वाजता बघितली ही लाईन. मग इथल्याच लोकांना सांगितलं तुम्ही सकाळी लवकर नंबर आणून लावा, सिलेंडर मिळते. म्हणून पाठ 5ला येऊन नंबर लावला. गॅस दरवाढीच्या विरोधामध्ये नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं आंदोलन केलंय. LPG गॅस सिलेंडर घेऊन व्हरायटी चौक गांधी पुतळा परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन. सोलापूरमधल्या कुंभार वेस परिसरामध्ये काँग्रेसकडून उपहासात्मक आंदोलन. नरेंद्र मोदी यांच्या नाल्यातून गॅस बनवण्याच्या वक्तव्यावरती टीका करत आंदोलन करण्यात आलं. पंतप्रधान मोदींना विश्वगुरू संबोधत काँग्रेसची उपरोधी घोषणाबाजी. गॅस टंचाई आणि सिलेंडरच्या काळ्या बाजाराच्या विरोधात जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन.
तोंडावरती काळ्या रंगाचं फडकं बांधून हे आंदोलन करण्यात आलंय. आपल्या या जळगाव जिल्ह्यासहित महाराष्ट्र राज्यासहित संपूर्ण भारत देशामध्ये गॅस LPG गॅसची तीव्र स्वरूपामध्ये टंचाई भासत आहे. म्हणून या महायुती सरकारच्या विरोधामध्ये आज आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करत आहोत. ते याच्यासाठी कारण की कुठेतरी हे महायुती सरकार आपलं नियोजन शून्य कारभारामुळे त्यांच्या ह्या ज्या झळा आहेत जे सर्वसामान्य जनतेला पोहोचत आहे. चंद्रपूर शहरामधल्या अनेक गॅस एजन्सीवरती सिलेंडरसाठी सकाळपासूनच रांगा लागल्या. 12 मार्चपासून गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे तुटवडा निर्माण होत असल्याची गॅस एजन्सी संचालकांची प्रतिक्रिया. भंडाऱ्यामध्ये पोलीस आणि गृहरक्षक जवानाच्या बंदोबस्तामध्ये गॅस सिलेंडरचं वाटप. त्यामुळे 8 दिवस ज्या सिलेंडरसाठी अनेकांनी मजुरी सोडून रांगा लावल्या त्या सगळ्यांना आज शेवटी हक्काचा सिलेंडर मिळाला. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावरती समाधान. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या सूचनेनुसार होमगार्डच्या बंदोबस्तात गॅस सिलेंडरांचं वितरण होत आहे. गॅस एजन्सीच्या बाहेर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासन यशस्वी. बुलढाण्यामध्ये ग्रामीण भागात गॅस पुरवठ्याच्या संदर्भात दिलासादायक चित्र आहे. नोंदणीच्या नंतर अवघ्या काही तासात सिलेंडर घरात. त्यामुळे बुलढाण्यामध्ये कुठेही सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा नाहीत. बीडच्या अंबाजोगाईमध्ये योगेश्वरी देवस्थानच्या अन्नछत्रामध्ये आता चुलीवरती स्वयंपाक. युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद झाल्यामुळे अन्नछत्राची सेवा खंडित होऊ नये यासाठी ट्रस्टचा निर्णय. मुंबईमधील अनेक खानावळ भोजनालयं, हॉटेल्स तसंच खाऊ गल्ल्यांमध्ये चुलीवरती जेवण बनवायला सुरुवात झाली. चहा विक्रेत्यांकडूनही भट्टी चूल तयार. तर निखाऱ्याला वारा मिळावा म्हणून पंखाही बसवत अनोखी शक्कल. जळगाव जिल्हा प्रशासनाकडून गॅस सिलेंडर वापरण्याच्या संदर्भात तपासण्या सुरू आहेत. आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवरती कारवाई. आतापर्यंत 147 तपासण्या, 3 सिलेंडर जप्त. कराडमध्ये पुरवठा विभागाचे हॉटेल आणि ढाब्यांवरती रात्रीच्या वेळेला धाडी. अवैध सिलेंडर आढळला तर पुरवठा विभागाचा कठोर कारवाईचा इशारा. त्यामुळे घाबरून हॉटेल व्यावसायिकांकडून इलेक्ट्रिक शेगडी आणि चुलीवरच्या जेवणाचा बेत आखण्यात येतोय. धाराशिवमध्ये युद्धाचा जरबेरा पूल उत्पादकांना देखील फटका बसलाय. जरबेरा पॅकिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांच्या दरामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल. युद्धाच्या संकटाची मध्ये भर पडलेली आहे. जो लागणारा त्याला खर्च आहे, प्लास्टिक आहे, त्याचं बॉक्स आहेत, त्याच्यात सुद्धा एक दुपटीनं वाढ झाल्यासारखं झाली. 140 रुपये किलोला भेटणारी कॅरी बॅग 220 ते 250 रुपये किलो जागेवर म्हणायला. त्याच्यामुळं उत्पादन खर्चात बी वाढ झाली आणि येणारं जी इन्कम आहे त्याच्यात काय वाढ नाही. त्याच्यात उलट मायनस झाले. मागणी कमी झाली आणि जी मागणी आहे त्याला पण भरपूर भाव भेटत. युद्धामुळे खाद्यतेलाच्या दरामध्ये 8 ते 10 रुपयांची वाढ झाली आहे. सोयाबीन, सनफ्लॉवर ऑइल, शेंगदाणा तेल यांच्या दरामध्ये देखील वाढ झाली आहे. सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय. हिंगोलीच्या मार्केट यार्ड बाजारपेठेमध्ये हळदीचे भाव प्रति क्विंटल 2000 रुपयांनी घसरले. आखाती देशामधल्या युद्धामुळे हळदीची निर्यात पूर्णपणे बंद आहे. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फटका बसलाय. घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे गरम पाण्यासाठी बंबाची मागणी वाढली आहे. मात्र बंब निर्मितीसाठी LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे उत्पादनावरती याचा परिणाम होतोय. सिलेंडरचा काळा बाजार केल्याच्या संशयावरून 7 जणांवरती नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. 2 छोटे टेम्पो, 1 मोठा ट्रक, 158 भरलेले सिलेंडर्स आणि 289 रिकामे सिलेंडर असा एकूण 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. अकोल्यामधल्या जवाहरनगर भागामधून अवैधपणे साठवणूक केलेले 9 सिलेंडर जप्त करण्यात आले. पुरवठा विभागाची कारवाई. दरम्यान जिल्ह्यामध्ये सिलेंडरची कोणतीही टंचाई नसल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा. जालना तालुक्यामधल्या रामनगर परिसरामध्ये गॅस सिलेंडरची चोरी. आनंद भारत गॅस एजन्सीच्या उटवद शिवारामधल्या गोदामाचं कुलूप तोडून चोरट्यांनी 110 सिलेंडर लंपास केलेत. 96 घरगुती सिलेंडर, 12 निळ्या रंगाचे व्यावसायिक सिलेंडर आणि 5 किलोच्या 2 सिलेंडरचा समावेश आहे. पंढरपूरमध्ये देखील गॅस एजन्सीच्या बाहेर गॅस सिलेंडरसाठी पंढरपूरकरांनी रांगा लावलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसह पंढरपूरमध्ये वारीसाठी आलेल्या भाविकांचे देखील चांगलेच हाल होत आहेत. रमजान सध्या सुरू आहे. त्यामुळे उपवास सुरू असणाऱ्या मुस्लिम बांधवांना देखील या सगळ्याचा फटका बसतोय.
आणि यानंतर एक ब्रेकिंग बातमी आहे. परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत त्यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आला होता, या गुन्ह्याच्या नंतर त्यांचं निलंबन करण्यात आलंय. सॉल्व्हन्सी प्रमाणपत्रासाठी मुंडेंनी 50,000 रुपयांची लाच मागितलेली होती. 20 फेब्रुवारी 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांना ताब्यातही घेतलेलं होतं. उपमुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेना खासदार यांची बैठक झाली होती. या बैठकीमधली इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती आली आहे. दिल्लीमध्ये असलात तरी देखील माझं तुमच्या कामावरती लक्ष आहे, असं शिंदेंनी आपल्या खासदारांशी बोलताना म्हटलंय. आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा, असंही कानमंत्र शिंदेंनी आपल्या खासदारांना दिलाय. पक्षाची आणि सरकारची बाजू सभागृहामध्ये जोरदारपणे मांडण्याच्या सूचना देखील शिंदेंनी केल्याची माहिती मिळते आहे.